नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार उत्तम पवार आणि पोलीस हवालदार देविदास ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोटारसायकल चोरी करणारा एक इसम सीबीएस कोर्टाजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित करून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार धनंजय शिंदे, प्रदीप मजदे, संदीप भांड, उत्तम पवार, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, चगेश्वर बोरशे, रामबर्डे, महेश साळुंके, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांना मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेत किरण विलास जाधव, वय वर्ष 28, राहणार गणेशनगर, देवी मंदिर, पिंपळगाव खांब, तालुका जिल्हा नाशिक हा मिळून आल्यामुळे त्याला मोटारसायकल चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने देवळाली कॅम्प व इंदिरानगर हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्यामुळे त्याच्या ताब्यातून 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली, त्यामध्ये हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH11 AN 91 आणि 08, हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल MH15 BG 5109 अशा हस्तगत करण्यात आल्या। न्यूज पोलकोलसाठी नासिर पठाण, नाशिक।